नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम। 10 आणि 11 तारखेला मी कोर्स ठेवलाय। या कोर्सची ज्यांना चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507। आता व्हिडिओकडे वळूया। पहिल्यांदा आपण अडाणी एंटरप्राइजेस पाहू। अडाणी विल्मरमध्ये विल्मर आणि अडाणी हे दोघं प्रमोटर, त्यांची हिस्सेदारी टोटल 88%, म्हणजे 43 पॉइंट काहीतरी अडाणीची, तेवढीच हिस्सेदारी विल्मरची, एकंदरीत 88%। आणि 11% आसपास कस्टमर्सचे आउटस्टँडिंग आणि FII DII। पण सेबीच्या नियमाप्रमाणे लिस्टिंग झाल्यानंतर 3 वर्षाच्या आत ही हिस्सेदारी 75% कमी करावी लागते, प्रमोटरची हिस्सेदारी। त्यामुळे अडाणी त्यांच्यामधून कमोडिटी बिझनेस आणि FMCG बिझनेस हा अडाणी विल्मरकडे ट्रान्सफर करणार आणि हा बिझनेस ट्रान्सफर करत असताना ही हिस्सेदारी कमी होईल। ती हिस्सेदारी साधारण 88% 77% येईल। दोघांनीही ठरवलंय, विल्मर आणि अडाणी दोघांनीही ठरवलंय की हिस्सेदारी कमी करायची। तर हिस्सेदारी 77% येईल आणि मग उरलेले 2-3% जे शेअर आहेत ते ओपन मार्केटमधून विकतील किंवा ब्लॉक डीलच्या माध्यमातून ती हिस्सेदारी कमी केली जाईल। याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की ज्यांच्याजवळ अडाणी एंटरप्राइजेसचे 500 शेअर असतील त्यांना अडाणी विल्मरचे 251 शेअर्स मिळतील। कारण पहिल्यांदा हे अडाणी विल्मर जे होतं ते विल्मर आणि अडाणीचं जॉईंट व्हेंचर होतं। लक्षात घ्या, ज्यांच्याकडे अडाणी एंटरप्राइजेसचे 500 शेअर असतील त्यांना अडाणी विल्मरचे 251 शेअर्स मिळणार आहेत। आणि अडाणी एंटरप्राइजेसकडे असलेला फूड बिझनेस आणि FMCG बिझनेस अलग काढला जाणार आहे आणि तो अडाणी विल्मरकडे ट्रान्सफर होईल, असं एकंदरीत हे गणित आहे। आता UPLचा रिझल्ट लागला। UPL ही फायद्यातून तोट्यात गेली। 527 कोटी रुपये त्यांना तोटा झाला। त्यांचं उत्पन्न मात्र वाढलंय, 8,963 वरनं 9,067 कोटी एवढं उत्पन्न झालं। बेक्टर्स प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी झालं। इन्फीबीमनी Rediff.com मध्ये मेजॉरिटी स्टेक घेतला। KPI ग्रीन एनर्जीला 28.40 मेगावॅट सोलर पॉवर प्लांटसाठी LOI मिळालं।
GSK फार्मा. GSK फार्माचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या. रिझल्ट सुंदर लागला. PSP प्रोजेक्ट्स. PSP प्रोजेक्टला आपण मिक्स बॅग म्हणूया. प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. NIIT प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. डिलिव्हरी तोट्यातून फायद्यात आली. त्यांचं रेव्हेन्यूही वाढलं आणि मार्जिन 4.5%. सारेगमचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. झायडस वेलनेस यांचा रिझल्ट चांगला आला. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या. TTK हेल्थ यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन मात्र कमी झालं. आता PVR आयनॉक्सने गुजरातमध्ये 29 प्रॉपर्टीमध्ये 140 स्क्रीन लावले. एकंदर भारतामध्ये 359 प्रॉपर्टीजमध्ये किंवा लोकेशनमध्ये 1752 स्क्रीन लावले आहेत. SML इसूझू त्यांचाही रिझल्ट चांगला आला आहे. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या. आयशर मोटरला तामिळनाडू सरकारने जी GSTची नोटीस दिली होती, GSTची डिमांड नोटीस, ती 130 कोटीवरून 27 कोटी केली. CAMS प्रॉफिट वाढलं, रिझल्ट चांगला आलाय. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं, 11 रुपये डिव्हिडंड दिला. नेस्को NESCO प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. मोल्ड टेक पॅकेजिंग प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. एडलवाईज प्रॉफिट, रेव्हेन्यू दोन्हीही वाढलं. एरिस लाईफ सायन्स ERIS एरिस लाईफ सायन्स त्यांचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. हिंदुस्तान झिंक सुंदर रिझल्ट आला. हिंदुस्तान झिंकचा प्रॉफिट 1964 वरनं 2345. त्यांचं रेव्हेन्यू 7111 वरनं 7893 आणि मार्जिन 44% 46%. धनुका ॲग्री 2000 रुपये प्रति शेअर या भावाने बायबॅक करणार आहे. हा बायबॅक 100 कोटी रुपये खर्च करणार आहे बायबॅकसाठी. त्यांचं प्रॉफिट 33 कोटीवरनं 49 कोटी. त्यांचं उत्पन्नही वाढलं आणि त्यांचं मार्जिन सुद्धा वाढलं. लेमन ट्री हॉटेल गीर गुजरातमध्ये गीर येथे हॉटेल सुरू केलं. सिम्फनी SYMPHONY सिम्फनी 6 ऑगस्टला बायबॅकवर विचार करणार आहे. कॉग्निझंटचे निकाल चांगले लागले. कॉग्निझंटने त्यांचा रेव्हेन्यू गायडन्स सुद्धा वाढवला. PVRने अहमदाबाद येथे 9 स्क्रीन असलेलं मल्टिप्लेक्स चालू केलं. TTK प्रेस्टीज हे 1200 रुपये प्रति शेअरनी
बायबॅक करणार आहेत. टेंडर रूटनी बायबॅक केला जाईल. 16.66 लाख शेअर्स बायबॅक केले जातील आणि 1.2% इक्विटी बायबॅक केली जाईल. 200 कोटी रुपये बायबॅकवर खर्च करतील. ॲलेम्बिक फार्माच्या इंजेक्शनला US FDAने मंजुरी दिली. हेस्टर बायोचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. शक्ती पंपला 558 कोटीची उत्तर प्रदेशाच्या शेती मंत्रालयाकडून ऑर्डर मिळाली. तमिळनाडू मर्कंटाईल बँक यांचं प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, ग्रॉस NPA कमी झाले, नेट NPA मात्र फ्लॅट राहिले. ग्लँड फार्माच्या हैदराबाद युनिटची जी तपासणी US FDAने केली होती त्याच्यामध्ये 3 त्रुटी जाहीर करण्यात आल्या आहेत. मी बरेचसे रिझल्ट सांगते, पण एखाद्याला असं वाटतं की हा रिझल्ट तुम्ही का सांगितला नाही. आता तो शेअर तुमच्याकडे आहे आणि तो रिझल्ट मला सांगायचा आहे असं काही मला स्वप्न नाही पडत. जितके रिझल्ट मी जर कुठे एक 10-15 मिनिटं भाजी आणायला गेली असेल आणि त्याच वेळामध्ये नेमका एखादा रिझल्ट दाखवला असेल तर तो मला मिळू शकत नाही. बाकी शक्यतो जास्तीत जास्त लागलेले रिझल्ट मी देण्याचा प्रयत्न करते. आणि जर एखादा रिझल्ट तुम्हाला मिळाला नाही तर तुम्ही कंपनीच्या साईटवर जाऊन रिझल्ट पाहू शकता किंवा गुगलला त्याचा क्वार्टर फर्स्ट रिझल्ट, कारण हा एप्रिल मे जून या क्वार्टरचा रिझल्ट आहे, त्यामुळे क्वार्टर फर्स्ट 2024 किंवा क्वार्टर पहिलं 2024 असं टाकून तुम्ही तो रिझल्ट चेक करू शकता. मॅडमने अमुक एक रिझल्ट का सांगितला नाही म्हणून वाईट वाटून घ्यायचं अजिबात कारण नाही. रिझल्ट तुम्हाला मिळू शकतो. थोडीशी मेहनत करावी लागेल, रिझल्ट नक्की मिळेल. नमस्ते.